राहते आता आम्ही तुझ्या काय पाहिजे याला मग ठेव कर लूंगी मैं बन होके रहूंगी तेरे दिल में तुझे बिठा। नागाशिवा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेडवर प्रेम करणारे माझे बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम नागराज आणि चिरंजीव शिवप्रसाद त्यांना नवीन नागाशिवा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जे सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। गेले 30-35 वर्ष नागराज त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा चिटफंड सुरू केलेला आहे। हा चिटफंड सुरू करत असताना जेव्हा दिघीमध्ये नागराज आले त्यावेळेस फक्त शरीराने इथं आले होते, काही त्यांच्याकडे नव्हतं आणि आल्यानंतर फक्त एकच त्यांच्याकडं होतं की सगळ्यांशी प्रेमळ बोलायचं, प्रेमाने हसायचं आणि प्रत्येकाच्या मदतीला धावायचं। हा त्यांचा स्वभाव आणि या स्वभावाच्या जोरावर मिळेल ते काम मिळेल त्या गोष्टी ते करत राहिले। सुरुवातीचा काळ जर 30 वर्षापूर्वीचा आपण आठवला तर त्याच्या घरात असलेली स्टीलची भांडी, कुकर, डबे जे आपल्याला घरोपयोगी वस्तू लागतात ते सर्व साहित्य त्याच्या घरी असायचं आणि ते कालांतराने हातगाडीवर ठेवायचे आणि आपल्या भागात फिरायचं आणि विकायचं। पण हे करत असताना त्याने लोकांचं परीक्षण केलं, लोकांना नेमकं काय हवं हे करत असताना समजा एखादा त्या हातगाडीवरला कुकर घ्यायचा झाला तर काय अडचणी येत होत्या माणसाला, जर 4 भांडी घ्यायची आली तर काय अडचणी येत होत्या हे त्यांनी ते हेरलं आणि ते हेरल्यानंतर आपण यांना आर्थिक उन्नती कशी करून देऊ शकतो हे त्याच्या मनामध्ये आलं। एखाद्या माणसाला जन्मताच काही गुण असतात की समोरच्याची अडचण ओळखायची आणि त्यातून आपण उपाय चालू करायचा। त्या पद्धतीने नागराजने एक भिशी चालू केली, त्यामध्ये लोकांना आर्थिक सक्षम बनवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि ही भिशी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर जो भिशी लावीन त्याचा अधिकचा फायदा होईल ही दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि पाहता पाहता संपूर्ण भारतभर नागाशिवा चिटफंड हा नावारूपास आला। त्याच्या मागं नागराज आणि त्यांच्या कंपनीचं एकच काम होतं की आपल्यावर लोकांनी ठेवलेला विश्वास त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन द्यायचा नाही। कारण आयुष्यामध्ये कोणतंही काम करत असताना पैसाच हा सर्वात वाईट थोडा आहे, कारण ह्या पैशाच्या जोरावर त्यांनी माणसं जोडली, कोणताही माणूस त्याच्यापासून दूर गेला नाही। ते वैशिष्ट्य गेली 30 वर्षे त्यांनी सांभाळलेलं आहे आणि हे करत असताना नागराजने बरेचसे सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती ह्या चिटफंडाच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात भक्कम केलेले आहे। त्याचं बरेचसं उदाहरण ज्यावेळेस त्यांच्या इथे भिशी असती त्यावेळेस जे सर्वसामान्यातले जे म्हणजे जुन्या मंडळाचे काम करतात, त्याच्या अधिकचं काम करतात, वॉचमॅनचं काम करतात अशी लोक त्या भिशीमध्ये आहेत आणि ते आल्यानंतर एवढ्या विश्वासाने त्यांच्याकडे पैसा जमा करतात की आपण जरी त्याच्या मुलांनी जरी मागितले की मला 100 रुपये तर देणार नाही, नागराजने मागितलं तर 1000 रुपये पटकन काढून देणार। हा विश्वास निर्माण करायला जी ताकद लागते, जे प्रामाणिकपणा लागतो आणि जे लोकांविषयी प्रेम लागतं ते सर्व गुण नागाशिवा चिटफंडचे डायरेक्टर नागराजकडे आहे आणि तो सर्व गुण शिवानी आता आपल्या मनामध्ये उतरवलेला आहे। त्याच्या माध्यमातून त्यांची शाखा चालू झालेली आहे। जेव्हा मी शिवाच्या लग्नाला त्यांच्या तामिळनाडू या भागामध्ये गेलो होतो तिथला माहोल पाहिला तर असं वाटलं तिकडेच आपण राहावं, त्या पद्धतीने इतका सुंदर माहोल त्यांनी निर्माण केला होता। काल परवा ज्यावेळेस आमच्याकडे पहिल्यांदा घरी आले आणि बोलले त्यावेळेस त्यांच्या 7 जिल्ह्यामध्ये, जसं आपला पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सोलापूर नगर जिल्हा आहे, हे जिल्हे किती मोठे आहेत तुम्हाला आम्हाला माहिती आहे, त्याचप्रमाणे ते तिथे 7 जिल्ह्यामध्ये यांचं काम वाढलेलं आहे। 7 जिल्ह्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खासदारापासून, मंत्र्यापासून, आमदारापासून, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आता इथं फक्त मीच एकटा त्याचा मित्र नगरसेवक म्हणून आहे किंवा आपल्या गावातले, तिथे आमदार खासदार त्याचे मित्र झाले। त्याचं कारणच असं आहे की एक लगन आहे, एक प्रामाणिकपणे काम करायचं आणि जे काम करतो त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोणाला फसवायचं नाही, हा जो दृष्टिकोन आहे त्यामुळेच ही प्रगती झालेली आहे। तुमचा गुण आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये नक्कीच अंमल करल आणि कोणत्याही लोकांना न फसवता त्यांची मतं घेऊ आणि भविष्यात लोकांची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा जाऊ अशा प्रकारचं एक हे करतो आणि तुम्हाला या चिटफंड संदर्भात
हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्या चिटफंडाचा मी भविष्यात एक हिस्सा बनेल असं आश्वासित करतो. समोर बसलेल्या लोकांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला अधिक पात्र आपण राहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. गया तो फिर आने वाला नहीं.